खडसंगी जवळील हाकेवर असणाऱ्या बरडघाट गाव असून गावातील बऱ्याच शेतकऱ्यांची शेती ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला लागून असल्यामुळं इथं भर दिवसात वन्य प्राण्यांचं वावर जास्त प्रमाणात आहे। आता रब्बी पिकांचा हंगाम सुरू असून शेत शिवारामध्ये वाघ, रानडुक्कर आणि इतर वन्य प्राणी शेत शिवारामध्ये फिरत आहेत। पिकांची वन्य प्राण्यांनी नासधूस करू नये म्हणून शेतकरी रात्रंदिवस जागरण करत आहेत। जागरण करत असताना भर दिवसातच वाघाचं दर्शन शेतकऱ्यांना होतंय। त्यामुळे या वन्य प्राण्यांचा वन विभाग, बफर झोन आणि प्रादेशिक वन विभाग यांनी जंगलजवळील शेती सभोवताल तारेचं संरक्षण कुंपण करून द्यावं यासह विविध मागण्यांचं निवेदन चिमूर येथील प्रादेशिक वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर यांना बरडघाट गावकऱ्यांच्या वतीनं देण्यात आलंय। आता रब्बी हंगाम सुरू असून शेतात चणा, ज्वारी, कापूस, गहू, भाजीपाला उभी पिकं असून पिकाची रखवाली करण्यासाठी म्हणून शेतकरी शेतामध्ये जात आहेत। परंतु दिवस रात्र वाघ शेत शिवारामध्ये अधूनमधून फिरत आहेत। तरी त्या वाघाचं त्वरित बंदोबस्त करण्यात यावं अशी मागणी समस्त नागरिकांनी केली आहे। दिनांक 8/2/2025 वन विभाग प्रादेशिक चिमूर येथे निवेदन घेऊन आलो। आज आमच्या गावामध्ये मोजा बरडघाटमध्ये वाघाचं दहशत चालू आहे। अधूनमधून शेत शिवारामध्ये वारंवार वाघ येत आहे। शासनाला आम्ही 5 ते 10 वर्षापासून निवेदन देत आहोत, पण याच्याकडे शासन दुर्लक्ष करत आहे। जर का शासनाने याच्यावर लवकरात लवकर तोडगा नाही काढलास तर आम्ही जे जंगललगतचे गाव आहे बरडघाट, पांडपुणी, झरी, वाणगाव याच्या मार्फाने आंदोलन करू। जर का वाघाने एकाने अनुचित प्रकार घडल्यास याला सहस्वी जबाबदार वन विभाग असेल। तरी याची शासनाने त्वरित दखल घेऊन ज्या आमच्या मागण्या आहे त्या पूर्ण कराव्या। हरिभाऊ लिंके, माझे 1 एकर जमीन आहे आणि त्या जमिनीमध्ये आम्ही रात्रंदिवस राबतो। पण आज अशी परिस्थिती झाली आहे की तिथं आम्हाला एक चणा आमच्या घरात किंवा गहू येत नाही, आमचे धान येऊ शकत नाही अशी परिस्थिती झाली आहे। कारण की वाघाच्या धुमधुमीमुळे जागली जनावर होत नाही आणि त्या जागली जात नाही म्हणून आपण सगळे जमीन असे सोडून दिले। 50 एकर माझ्या आजूबाजूचे लोक 50 एकर जमीन पडीत आहे। तर या लोकांना आम्ही कास्तकार लोकांना का करावा, उद्या का खावा म्हणून फॉरेस्टवाल्यांना किंवा झोपर जे आहेत त्यांना याच्यासाठी दखल घेऊन काही जारी वाघाच्या धावकांना जारी लावावा हे माझा म्हणण्याचा उद्देश आहे। बाकीचं काही नाही। याच्यावर आम्हाला संरक्षण पाहिजे आणि आमचा अनाज आमच्या पोटासाठी खाण्यासाठी काहीतरी आम्हाला पाहिजे, यासाठी आम्ही तळमळ करतो। नाही तर याच्यानंतर आम्ही आंदोलन करू आणि 4 चौकामध्ये 10 लोक जमून आम्ही फॉरेस्टमध्ये किंवा बफरमध्ये आंदोलन करून याचा न्याय मागू। आज रोजी बरडघाट आणि पांढरपवनी या लोकांचे एक वाघ, रानडुक्कर, रोही, चितळ या वन्य प्राण्यांपासून त्यांच्या जीवास धोका निर्माण होत असल्याबाबत त्यांनी एक प्रस्ताव दिलेला आहे। सध्या वाघ आणि वन्य प्राणी शेतीच्या भागामध्ये जास्त फिरत आहे। सहसा रानटी डुक्कर, चितळ वगैरे याच्या मागोमाग वाघसुद्धा फिरत असतो आणि तो दिवस झाल्यामुळे तिथेच थांबून जाते। त्याच्यामुळे वाघ अधेमध्ये शेती परिसरामध्ये फिरत आहे। त्यांचं निवेदन हे रास्त आहे। नक्कीच त्यांच्या निवेदनाची वरिष्ठांकडे शिफारस केल्या जाईल आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल। प्रतिनिधी अमान कुरेशी, NTV न्यूज मराठी, चिमूर, चंद्रपूर।